नमस्कार मंडळी अखेर यावर्षीचा खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होताना दिसत आहे. यामध्ये मंडळ सुद्धा काही पात्र केलेले होते, काही तालुके आणि काही जिल्हे सुद्धा पात्र केले होते. आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 17,000 रुपये हेक्टरी पीक विम्याची रक्कम दिली जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं. त्यामध्ये काही जिल्ह्याची यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये काही मंडळ किंवा तालुके असतील याची मंडळाची सुद्धा आणि तालुक्याची यादी सुद्धा उपलब्ध झालेली आहे. यानंतर हिंगोली जिल्हा सुद्धा मोठ्या प्रतीक्षेत होता. अखेर या जिल्ह्यातील पीक विम्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. आता हे पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यात सध्या वाटप सुरू झालेलं आहे आणि साधारण कोणत्या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होताना दिसत आहे, रक्कम ही किती जमा होताना दिसत आहे, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं आणि राज्य सरकारने जे काही टिगर असलेले ते टिगर काढून टाकले होते. ते टिगर काढल्यानंतर शेतकऱ्यांना जे काही अपेक्षित होतं क्लेम करण्याचं ते क्लेम बंद झाले. आणि त्यानंतर जीपीएसच्या मॅपिंग असेल किंवा जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांचे जे काही सर्वेक्षण असतील त्या आधारे यावर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांना दिला जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा अद्यापही वाटप झाला नव्हता. यामध्ये काही मंडळाचा पीक विमा वाटप झाला होता, काही तालुक्याचा पीक विमा वाटप झाला होता. म्हणजे काय तर कळमनुरी तालुक्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप झालं होतं. फक्त जे काही डोंगरकड आहे या मंडळाचा पीक विमा वाटप झाला नव्हता आणि अखेर तो सुद्धा पीक विमा आजपासून जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. आता काही शेतकऱ्यांना उद्या किंवा परवा अशा पद्धतीचे मेसेज येतीलच. त्यानंतर शेणगाव तालुक्याचं सुद्धा काही पीक विम्याचं वाटप झालं होतं, काही मंडळाचं वाटप झालं होतं आणि जे काही उर्वरित मंडळ असलं त्या मंडळाचं सुद्धा आज वाटप होताना दिसत आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालं होतं. अनेक मंडळाचा पीक विमा वाटप झाला होता आणि अखेर खांबाळा असेल, त्यानंतर माळशिरु असेल, असे जे काही मंडळ असलं जे मंडळ अद्याप वाटप झाले नव्हते, अखेर त्या सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा होताना दिसत आहे. आता ही रक्कम खूपच कमी आहे. कुठे 3,000 रुपये 4,000 रुपये हेक्टरी पीक विमा दिला जात आहे. यामध्ये सोयाबीनचा प्रामुख्याने पीक विमा वाटप होताना दिसत आहे. तुरीचा असेल आणि काही कपाशीचा असेल हा देखील पीक विमा मिळणं बाकी आहे. तो कधी मिळेल याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहेच. आता जे काही बीड जिल्हा असेल या बीड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाईल. आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. काही मंडळाची पीक विम्याची रक्कम काही दिवसापूर्वी वाटप झाली होती. आता बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं प्रतीक्षा होती. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम लवकरच दिली जाईल. आता नंतर पुणे जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम बाकी होती. या मंडळाचा काही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता, परंतु जे काही मंडळ असतील त्या मंडळाला प्रतीक्षा होती आणि त्या मंडळाचा पीक विमा सुद्धा येत्या 2 दिवसात हा वाटप केला जाईल. आता त्यानंतर बघायचं जर झालं तर परभणी जिल्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, परंतु या परभणी जिल्ह्यातील मंडळ पात्र असताना सुद्धा रक्कम सुद्धा मोठ्या प्रमाणात मंजूर केली होती, परंतु रक्कम कमी होती किंवा रक्कम जास्त मिळत नव्हती आणि त्यानंतर मंडळाचा पीक विमा सुद्धा बाकी होता. अशा मंडळाचा पीक विमा सुद्धा उद्यापासून जमा केला जाईल. नाशिक जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि नाशिकचा पीक विमा सुद्धा मग काही फळबागचा असेल हा पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल. आणि प्रामुख्याने जे काही केळी असेल, मका असेल, ज्वारी असेल असं जे काही पीक विमा असेल त्याचं देखील वाटप केलं जाईल. आता नाशिकचं झालं त्यानंतर नंदुरबारचा सुद्धा पीक विमा प्रतीक्षेत होता. म्हणजे काय तर नंदुरबारचा पीक विमा मंजूर झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा झाला नव्हता आणि त्याला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा देखील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आता धुळे जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलंच होतं आणि धुळे जिल्ह्याचा सुद्धा पीक विमा हा जमा होताना दिसत आहे. त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे. काही मंडळाला आज आणि काही मंडळाला उद्या किंवा 2-4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील. जळगावचा सुद्धा पीक विमा मंजूर होता. जळगावचे सुद्धा काही अनेक मंडळ पात्र केले होते. जालना सुद्धा पीक विम्यासाठी पात्र होता. या दोन्ही जिल्ह्यातील पीक विम्याचं वाटप लवकरच केले जाईल अशी सुद्धा माहिती आहे. अनेक मंडळाचा पीक विमा सुद्धा वाटप झाला आणि जे काही उर्वरित मंडळ असलं
त्या मंडळाचा सुद्धा पीक विमा लवकरच जमा केला जाईल. आता तुम्हाला तर माहिती आहे, कोल्हापुरी म्हणजे रांगडी त्या ठिकाणची छाती. कोल्हापूरचा सुद्धा पीक विमा बाकी होता. चंद्रापूरचा सुद्धा पीक विमा वाटप झाला नव्हता. जळगावचा सुद्धा पीक विमा वाटप झाला नव्हता. आणि त्यानंतर जी काही रक्कम असेल ती मंजूर झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नव्हती. या जिल्ह्यातील सुद्धा पीक विम्याची रक्कम आजपासून जमा होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा अनेक जिल्ह्यातील आणि अनेक मंडळाचं आणि अनेक तालुक्याचं नुकसान झालं होतं. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि मंडळाचा जो काही पीक विमा असेल, तालुक्याचा जो काही पीक विमा असेल सोयाबीनचा, या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता. आणि उर्वरित जे काही मंडळ असलं त्या देखील जिल्ह्याचा आणि मंडळाचा पीक विमा वाटप होईल. सोयाबीनचा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल अशी देखील माहिती आहे. आता त्यानंतर तुम्हाला बघायचं झालं तर अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा अनेक मंडळ आहेत. राहुरी असेल, संगमेश्वर असेल, असे जे काही मंडळ असेल, शेगाव असेल, पाथर्डी असेल, हे जे काही नवसा असेल, या जे काही मंडळाचा पीक विमा आहे तो मंजूर झाला असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता. आणि अखेर याला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून जमा होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, अमरावतीतील जे काही मंडळ असेल, घारणी असेल, दर्यापूर असेल, त्यानंतर अचलपूर असेल, भातुकली असेल, वरुडा असेल, चंद्रपूर बाजार असेल, धारणी असेल, चिखलदरा असेल, अहमदनगर असेल, म्हणजे खालचा अंजनगाव असेल, असे जे काही मंडळ असेल या मंडळाचा सुद्धा पीक विमा जमा होताना दिसत आहे. मेर्शीचा सुद्धा पीक विमा, वरुडचा सुद्धा पीक विमा आजपासून जमा होताना दिसत आहे. चंदुरबार रेल्वे असेल, याचा सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होताना दिसत आहे. अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम जशी की मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्या त्या पद्धतीने पीक विम्याची रक्कम जरी मिळत नसेल, परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याऐवजी पानं पुसण्याचं काम किंवा पानं पुसण्यापर्यंत मजल ही सरकारची गेलेली आहे. आणि रक्कम जी असेल ती 16,000ची नसून 17,000ची नसून ती रक्कम फक्त आपल्याला 3,000 रुपये आणि 4,000 रुपये हेक्टरी आपल्याला मिळताना दिसत आहे. आता सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली का, किंवा 2026चा पीक विमा परत शेतकरी भरणार का, असे देखील अनेक प्रश्न आहेत. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मिळाली का? नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि जय शिवराय सुद्धा लिहायला विसरू नका. जय शिवराय.